श्री स्वामी समर्थ. माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही आपल्या या चॅनेलवरील नवरात्री 2024 कितव्या दिवशी कोणता रंग हा व्हिडिओ पाहिला असेलच व त्यानुसार तयारीही केली असेल. या व्हिडिओचे व्ह्यूज जे आहेत ते जवळपास 3 लाखापर्यंत तुमच्यामुळे झालेत. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी जी घटस्थापना केली जाते ती करण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे, कोणत्या वेळेत घटस्थापना करावयाची आहे, घटस्थापना करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे हे पाहणार आहोत. आपल्या या चॅनलवर या नवरात्रीच्या काळात देवीची जी 9 रूपे असतात ती कोणती असतात, नवरात्रीमध्ये कोणते नियम पाळावयाचे असतात, या काळात देवीला दररोज प्रार्थना कशी करायची, देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा, तो 108 वेळा म्हणालेला मंत्राचा व्हिडिओही तुम्हाला या चॅनेलवर पाहावयास ऐकावयास मिळेल. तसेच या मंत्राचे महत्त्व सांगणाराही व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर उपलब्ध आहे. या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही ती नक्की पहा व माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करून ऑल या ऑप्शनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या या चॅनेलवरचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील. हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी नवरात्रीचा कालावधी हा गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासून शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्री साजरी केली जाते. या कालावधीत देवीची स्थापना केली जाते, देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, कलश मांडणी केली जाते, यालाच घटस्थापना म्हणतात. एकदा का ही पूजा मांडली की ती 9 दिवस हलवत नाहीत. या 9 दिवस नवरात्रीमध्ये देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो. देवीची पूजा केली जाते, फुलांची माळ घातली जाते. अनेक जण या काळात उपवासही करतात. तुम्हीही अशीच घटस्थापना करत असाल तर या घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे तो यावर्षी गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6:19 पासून सकाळी 7:23 आहे. जर समजा तुम्हाला या काळात जर घटस्थापना कराव्यास मिळाली नाही तर नंतरचा जो अभिजित मुहूर्त आहे तो सकाळी 11:46 पासून ते दुपारी 12:33 आहे. घटस्थापनेवेळी धावपळ होऊ नये म्हणून त्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते तुम्ही अगोदरच जमा करून ठेवा. जसे की मातीचा घट, शेतातील माती, 7 प्रकारचे धान्य, विड्याची पाने, रांगोळी, फुले, नारळ, लाल वस्त्र, पाट किंवा चौरंग, पत्रावळी, हळदी कुंकू, पाणी, अखंड दीप लावण्यासाठी दिवा, तेल किंवा तूप, वात, अगरबत्ती इत्यादी. घटस्थापनेदिवशी देवपूजा करून तुमच्या घरी चालत आलेल्या पारंपरिक प्रथेनुसार वर सांगितलेल्या वेळेत घटस्थापना करा. देवीची मनोभावे पूजा करा. देवी तुम्हा सर्वांच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करो, अशी देवीच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता दी अशी कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील व्हिडिओमध्ये आपण 9 दिवसामध्ये कोणत्या फुलांच्या माळा घालायच्या व 9 दिवस कोणते नैवेद्य दाखवायचे हे पाहणार आहोत. तेव्हा तो व्हिडिओ नक्की पहा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.